सकाळ सकाळ मी केस कापायला आलो होतो हर्षदकडे आणि आता केस कापून झालेत आणि आता मी घरी जाऊन निघणार आहे साखरपुड्याला. नमस्कार मित्रांनो, मी सुबोध. माझ्या नवीन मराठी व्लॉगमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. मला आधीपासून ब्लॉग करायची इच्छा होती म्हणून मी ब्लॉग करायला सुरुवात केली आहे. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत साखरपुड्याला आणि त्यानंतर आपण जाणार आहोत जिममध्ये. नमस्कार मित्रांनो, हा माझा सेकंड ब्लॉग आहे. आम्ही आता जातोय मावळंग्यामध्ये. मावळंग्यामध्ये जायचं कारण असं की भावाला आता फोटोशूटची ऑर्डर आहे, तर आता आम्ही पण त्यासोबत जातोय. माझ्यासोबत आता सोहम आहे आणि दादा आणि अभि आता दोघं जण पुढे गेलेत. सोहम बोल बोल. आता आम्ही मावळंग्यामध्ये पोहोचलो आहे लोकेशनवरती. मी आता आतमध्ये जाऊन अभि आणि दादा कुठे थांबले आहेत ते बघतो. हे दोघं आता सकाळी लवकर पोचलेत आणि आता हे दोघं नाश्ता करत असतील. पकडे गए सोहम. कसा बोलू एकदा प्रॅक्टिस कर. एकदा प्रॅक्टिस कर. ह्याला काय म्हणतात तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आहे ह्याला काय म्हणतात माहिती नाही, तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा. हे आमच्या ह्याला काय माहिती. अरे कहना क्या चाहते हो. आम्ही आता इकडे साखरपुड्यासाठी आलो आहे. फोटोशूटची ऑर्डर आहे आणि आता गावामध्ये साखरपुड्याचा मंडप कशा प्रकारे असतो ते बघा. घरातल्या माणसांची धावपळ इथे चालू आहे आणि आमचे फोटोग्राफर वाट बघत आहेत साखरपुडा चालू व्हायची. सोम बोल. मावळंगामध्ये साखरपुड्याला मगाशी चुकलाय. सोम बोल आता. आता राहून दे, आता तर प्रेशर येतो त्याच्यावर. प्रेशर आला. हा तर इथे एक ओढा आहे. या ओढ्यामध्ये कसली तरी झाडं दिसत आहेत. अभि कसली आहेत रे ही झाडं? ही झाडं ॲक्वेरियम मध्ये वापरली जातात. काय रे? काय हा अभि सांग. हे कर, झूम कर इकडे. झूम कर माझ्याकडनं, इकडे झूम कर. घे आता परत घे. अरे खॅक काय विषय मला समजलंच नाही. खॅक विषय बोल चल. ही जी झाडं आहेत ती ॲक्वेरियम मध्ये आपल्याला भेटतात म्हणजे विकायला असतात. ही झाडांचं नाव माहित नाही मला, आता विसरलोय मी. कमेंट मध्ये सांगा मला. हा कमेंट मध्ये सांगा. मुलाच्या घरचे पाहुणे आलेत आणि त्यांचं स्वागत आता मुलीच्या घरची मंडळी करत आहेत. दुर्गेश होता इथे नावाचे बोर्ड्स लावतोय. तू दे आम्ही घेऊ. त्याला दे. आता साखरपुड्याला सुरुवात झाली आहे. आता आउटडोर फोटोशूट होईल इकडे. मी येईन.
सिनेमॅटिक शॉट घेताना अनमोल भाटकर. धरून ठेव, गेम होईल. कप पकडला ना वर्ल्ड कप. इकडे बघायचं नाही. जवळ या. डायरेक्ट झाला सावध राहायचं. कुठल्या तरी शॉट मध्ये असं विचित्र यायला होईल नाही तर. कसं चेरू अँटी टॅनिंग. गाडी बघ. संतोष. नाही, आम्ही आता निघालेलो आहे आणि ड्रायव्हर आहे आमचा सुबोध. हाच सोहमचा ओढा बाबा. सोहम काहीतरी बोल, लास्टला काहीतरी बोल. आभार कॅमेरा चालू केल्यावर सोहम काय बोलत नाही. साखरपुड्यावरून आता आम्ही घरी निघालो आहे आणि थोड्या वेळाने मी जिमला जाणार आहे. तर पुढील ब्लॉग आपण जिममध्ये कंटिन्यू करूया. आता मी आलो आहे जिममध्ये आणि आता मी बायसेपचा वर्कआउट सुरू करतो. चला तर मग बघूया. बायसेपसाठी मी आता फ्लॅट बार्बल कर्लचे 3 सेट मारणार आहे. त्यानंतर मी सरांना विचारेन पुढचा वर्कआउट काय करायचा आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एकच सेट दाखवला आहे. सर रॉडचे 3 सेट झाले. काय मारू? डंबेल्स. चालू नको ठेवूस. मला कट करायला लागेल मला. आता मी डंबेल्सचे सुद्धा 3 सेट मारणार आहे. 7.5, 10 आणि 12.5. लावणार आहे मारायला. एकदम प्रोफेशनल व्हिडिओग्राफर आणलेला आहे का? आता आमचा हाफ वर्कआउट कंप्लीट झाला आहे आणि आता आम्ही मिररसमोर बघून शो ऑफ करतो आहे. याच्या पुढे आमच्या जिममधील डॅशिंग कॅरेक्टर असलेले परेश पाटील जिमबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतील. हॅलो मारू नाही मारायचं. या थोडी माहिती द्या जिमबद्दल. आपल्या जिमबद्दल थोडी माहिती द्या. किती वर्ष झाली जिमला? आपल्या जिमला किती वर्ष झाली माहीत नाही, पण आपल्याला इसवी सन काळापासून येतोय. म्हणजे 2018 पासून या जिमला येतोय. जिमची खासियत अशी आहे, नवीन मुलं येत असतात, बॉडी बनवतात राहतात. खूप सारे मुलं एकूण बॉडी बघून गेले आपल्या या जिम मध्ये. खूप सारे मुलं. बरोबर. आता ती मुंबईमध्ये वेल सेटल आहेत, पण आपलीच बनत नाही. हा सर डंबेल्स बायसेप झालेत.
आता काय मारू? प्रिंटर कर माझं. सोबत तुझ्या इंस्टावर फॉलो किती आहेत? 7,500. तुझे किती आहेत? 1K हो जाएंगे भाई. आता मी मिरर समोर येऊन बघतोय की बायसेपमध्ये काय पंप दिसतोय की नाही. पंप तर काय दिसत नव्हता, त्याच्यामुळे आता मी पुन्हा बायसेप पुलीचे सुद्धा 3 सेट करणार आहे. पुरा खाली स्ट्रेट सोड. खाली स्ट्रेट. आणि हे व्हेरिएशन्स मारायला खूप मला मजा येते, कारण की हा माझा फेवरेट वर्कआउट आहे. हा व्हेरिएशन्सचा सेट लास्ट असेल, कारण की यानंतर मी वर्कआउट स्टॉप करणार आहे. आता परेश पाटील आपल्याला बॅकचा वर्कआउट दाखवत आहेत. घ्या चला. वेट बघा. वर्कआउट संपला आहे आणि आता मी निघतोय घरी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.